नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बांधकाम कामगार फॉर्म भरता वेळेस नोंदणी करताना साईट चालत नाही आणि बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला साईटमध्ये होत आहे. साईट ओपन होत नाही, साईट नॉट रिचेड असं दाखवत आहे, टाइम आउट दाखवत आहे. चला तर मग अशा भरपूर यांचं सोल्युशन कसं करायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघूया आपण याचं सोल्युशन काय आहे. नेमकं खरंच साईट बंद झाली का? बऱ्याचशा अशा अफवा पसरत आहे की साईट बंद झाली. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. बांधकाम कामगार नोंदणी करता वेळेस जर आपल्याला असं एरर येत असेल तर साईटला लोड असल्यामुळे असं एरर येत आहे मित्रांनो. तरी आपण संध्याकाळी 5च्या नंतर साईट ओपन करून पाहिजे, तुम्हाला असं एरर येणार नाही. आणि सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत तर आपण साईट चांगली चालते संध्याकाळी 5च्या नंतर आणि सकाळी 11 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर 12 पासून ते दुपारी 12 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत तुम्हाला असं एरर येऊ शकतं. त्यामुळे संध्याकाळी 5च्या नंतरच साईट ओपन करा. साईट चांगली चालते त्याच्यानंतर. आणि सकाळी 11 वाजेपर्यंत 12च्या नंतर तुम्हाला असं एरर येत आहे. हे बघा, आपण आता साईट ओपन करून बघूया साईट चालते का नाही. 5च्या नंतर आपण आता साईट ओपन होत आहे 5च्या नंतर. तर मित्रांनो, बघूया आपण साईट ओपन होती का. चला क्रोम ब्राउझरमध्ये या. महाराष्ट्र विदर्भ बांधकाम सर्च करा. खाली कामगार नोंदणी आहे. हे बघा, साईट ओपन झालेली आहे. साईट ओपन होत आहे मित्रांनो. 5-6च्या नंतर ओपन करून पाहतो मी. साईट ओपन होत आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि काही फॉर्म भरता वेळेस काही जर प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद मित्रांनो.